तर आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली लक्ष्मीमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर फायनली मी आता माझे हेअरकट करायला चाललेले आहे आणि कोणता हेअरकट करणार आहे ते तुम्हाला दाखवेलच नंतर. तर चला मी आता चालले वाडीमध्ये. खूप दिवस झाले असं मला ना कट करायचं होता आणि मला काल बरं पण नव्हतं म्हणून मी काल ब्लॉग शूट नाही केला. म्हटलं चला आता हेअरकट करायला चालले तर ब्लॉग पण शूट करू आणि कोणता करणार आहे मी तर तुम्हाला दाखवेल आणि सांगेल पण. तर आता चला जातं विश्रांतवाडीला हबीबमध्ये. तर सर्दी खूप जाम झालेली आहे मला. तर चला आता दिशू आणि मी चालू आहे दोघीजणी. आद्विक तर झोपलेला आहे. चला जाते आणि बोलते. जवळ आहे ना मग. ट्रिपच्या वेळेस आहे ना एक जीन्स वरती घालून टॉप आणि एक शूज घेतले. आता कशाला शूज मग तेव्हा सांगत नको मी नंतर तुला घेऊन देईल असं बोलले होते ना मी तुला. सर्व बाजार भाजी वगैरे मस्त सर्व भेटते. आपल्याला स्टार बाजारच्याच बाजू इकडे जायचं आहे आपल्याला. तर चला आता आलोच आहे आणि जाऊ आता. आणि आता फोल्ड केलेले केस आहे मी व्यवस्थित मोकळे वगैरे करून आले होते. चला कुठं ठीक आहे चल आलो आता इथे. पिझ्झा हट इकडे मी हबीबमध्ये आलेली आहे. तर ह्या साईडला शॉप आहे भरपूर. तर चला इकडे चालले मी अँड इथे. तर आता मी फायनली हेअरकट करत आहे आणि हा हेअरकट हबीबमध्ये करत आहे. तर मी स्टेप विथ लेअर कट करत आहे. तर याच्या आधी पण मी दोनदा केलेला आहे. तर पुन्हा स्ट्रेट केस झालेले होते माझे, म्हणजे एकदम त्याला सेटिंग वगैरे काहीच नव्हती केलेली आणि खूप जास्त वाढले पण होते. म्हटलं आता सकाळी सकाळी ना आवरणं नाही होतं जेव्हा आपल्याला नाही का जॉब असतो ना. तर त्याच्यामुळे ना माझा खूप गुंता असायचा केसांचा. तर म्हटलं चला आता आपण करूनच घेऊया. आणि जास्त केस पण गळायला लागले होते आणि त्रास पण होत होता. मोठे आहे पण त्रास त्याचा खूप जास्त होत होता. तर त्याच्यामुळे म्हटलं आता चला करूनच घेते. कारण की गुंता झाला ना तर इतका जास्त होऊन जायचा ना अक्षरशः असं विचारायला केस खूप म्हणजे असं डोक्याला दुखायचं. त्याच्यामुळे मग म्हटलं हेअरकट करूनच घेऊ. आणि प्रत्येक वेळेस असं वेगळा लूक वगैरे आपल्याला हवा असेल तर चेंज करायला पाहिजे. एकच ठेवलं ना तर ते एकदम बोरिंग वाटतं. म्हणून म्हटलं आता खूप दिवस झाले खूप मोठे केस आता झाली हाऊस खूप. किती असं मी 3-4 वेळेस अशी खूप मोठे केस झाले आणि मग कापले मी. आणि त्याच्यामुळे आता परत वाढूनच जातात, त्याच्यामुळे काही नाही प्रॉब्लेम. तर तिथं आता मी मस्त छान स्टेप विथ लेअर कट सांगितलेलं आहे. तर त्याची लेग किती कापायचे ते सांगितलं. तर 4 बोटं असे कापलेले आहे आणि इतके पाहू शकता तुम्ही इतके केस कापले. तर 4 बोटं कापले तरी असं वाटतं की किती कमी झाले, म्हणजे थोडे इतके केस ना कापले तरी पण आपल्याला असं वाटतं का खूप जास्त कापले. तर आता मी माझं पूर्ण लुक मी तुम्हाला पूर्ण हेअरकट झाला का माझा पूर्ण लुक दाखवते. तर चला आता मी हेअरकट करते. बघा मग मी कसा करते काय, आणि पुढे माझा पूर्ण फायनल लुक तुम्हाला दाखवणारच आहे. व्हिडिओला स्किप न करता पुढे व्हिडिओ कंटिन्यू बघा. चला मग मी हेअरकट करते आणि नंतर बोलते.
फायनली माझा हेअर कट झालेला आहे आणि स्टेप विथ लेअर कट केला आहे मी, इथं पाहू शकता. आणि मागच्या साईडनी पण तुम्हाला दिसू दाखवेल, मी घरी जाऊन ना पूर्ण दाखवेल हे. तर आता जस्ट झाला हेअर कट आणि सेट केले मी, तर खूप छान वाटतंय, मस्त. तर ते नवीन लुक, कारण की एवढे मोठे हेअर होते ना, खूप हेअर म्हणजे फॉल व्हायचं आणि गळायचे ना, त्याच्यामुळे म्हटलं चला कट करून घेऊया. आणि कधीचं चाललं होतं माझं आणि त्याच्यामुळे मग मला करायचाच होता. तर आता फायनली केला आहे मी आणि असा माझा न्यू लुक आहे. कसं वाटतं नक्की मला सांगा आणि तुम्हाला मी नीट डिटेलमध्ये घरी दाखवेलच. माझं हेअरकट मागून तुम्हाला एकदा दाखवते, चला. हां, इथं बघ. तर फायनली आता हेअरकट झाला. आता दिशू आणि मी बघते काहीतरी खातो. काय खायचं दिशूला? तर दिशूला काहीतरी खाऊ घालते आणि मी पण खाते. तर चला मग बोलते. पाणीपुरी खायला आलो दिशू आणि मी. आणि दिशूचा पण हेअरकट करेल, पण आता नाही करणार, मेमध्ये करेल, कारण तिच्या वेण्या असतात ना, तर मेमध्ये मग करते तिला हेअरकट वगैरे. थोडे अजून लेंथ वाढेल तोपर्यंत, कारण की माझे एवढे हेअर मोठे होते तरी पण लेंथ किती कमी झाली, म्हणजे कट करता करताना कमी होऊन जाते. तर त्या दिवशीचे म्हटलं थोडे वाढू दे, मेपर्यंत होईल, तिचे मस्त छान यू कट करेल आणि छान व्यवस्थित करेल यू कट, है ना. मग स्ट्रेट असं खालचे फक्त सेट करेल तिचे. तर आता पाणीपुरी आम्ही खाणार आहे दोघी जणी, खायला आलं. आणि घरी जाऊ, आता घरी गेल्यावर बघायचं. आता आज विकत उठला असेल, काहीतरी करावं लागेल त्याला. त्याला खायला भूक लागली असेल बहुतेक, आता बसला असेल घरी, है ना. खाल्ली आम्ही पाणीपुरी, खूप दिवसातून खाल्ली ना आपण. मागच्या आम्ही आलो होतो ना तेव्हा भेळ खाल्ली होती. तर चला आता घरी जातो, नाही घरी गेल्यावर बोलते. मी इथं गणपती मंदिरात आलो आणि दर्शन घेतले, दर्शन वगैरे घेतला. तर चला निघतो लगेच. तर जस्ट मी घरी आली आणि काल माझं हेअरकट आता नको टाकू, असं घाण खाय, नको टाकू, नको टाकू. तर मी काय करते, पहिल्यांदा आजूला अंडा रोल बनवून देते. अंडा रोल बनवून घेते आज विकला पहिल्यांदाच. पप्पाला काय मेथीची भाजी खाणार का? पप्पा मेथीची भाजी खाणार का? मला नाही बोलले, तुला बोलले. अंडा रोल रेडी झालेला आहे. हेल्दी आहे मस्त आणि टेस्ट पण छान आहे. मुलांना ना सगळं खाऊन घेतात, एक चपाती 2 चपाती सुद्धा खाऊन जातात. म्हणून मग मी त्याला त्याच्यासाठी अंडा रोल बनवला आणि त्याला खाऊ घालते. तर आता मी ना आजचं जेवण झालं. आता मी पोळ्या खूप होत्या, तर मी पोळीचा कालच बनवून घेते. तर जास्त कोणाला भूक नाही ना, म्हणून मग कालच बनवते.
शेंगदाणे ना मस्त फ्राय करून घेतले, पोळ्या पण मस्त बारीक करून घेतले. तर आम्ही पाणीपुरी तर खाऊन आलेलो होतो, म्हणून जास्त काही भूक नव्हती आणि चपात्या खूप जास्ती चपडलेल्या होत्या. अंडा रोल आद्विकला दिला करून आणि आम्हाला तर म्हटलं चला तर हेच करून घेते पोळीचा चुरमा. तर तो पण छान लागतो, म्हटलं जाऊ दे आता काय. आणि इतकी थंडी ना, अक्षरशः मला सर्दी होऊन गेली, एवढी आज थंडी पडते. आणि पटकन जेवण करून आवरून झोपून घेणार, कारण की आता उद्या स्कूल परत आहे. परत सर्वांचे स्कूल तयारी करायचं, सर्व आवरायचं, तर वेळ होऊन जातो. रात्री सर्व भांडे वगैरे घासून ठेवणार, सर्व कपड्यांच्या घड्या वगैरे कपडे पण टेरेसवरती टाकले होते, तर तसेच ते पण आणायचे आहेत. कारण की आम्ही गेलो नंतर 4 वाजता गेलो आणि जवळजवळ आम्हाला 6 वाजले घरी यायला. आणि घरी येऊन लगेच मग मी आवरायला घेतलं, आद्विकला थोडं खायला करून दिलं. तर माझं झालं जस्ट स्वयंपाक झाला, आता आम्ही खाऊन घेणार, थोडं खाणार. आधीचं तर झालं खाऊन, मी त्याला खाऊ घालून दिलं. आणि असाही हेअरकट मस्त केलेला आहे आणि खूप गुंता पण होत होता. आणि केस विंचायला गेले ना तर गुंता परत खूप निघाने राखले जाते, एवढ्या मोठे केस आणि जास्तच वाढले होते ते. तर असं होतं आजचा दिवस. तर मी आजचा व्हिडिओ इथंच एंड करते. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर काळजी घ्या. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.